मित्रांनो नमस्कार. कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनल, द ओनली युनिक चॅनल ऑन यूट्यूब, तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण एका होरहुन्नरी व्यक्तिमत्वाकडे आलो आहोत. सोलापूर शहर, विडी घरकुल विभाग आणि माझे स्नेही, माझे मित्र, एक धडपडणारा कार्यकर्ता आणि एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, असंच मी ज्याला मानतो, माझा मित्र मानतो, माझा एक बंधू मानतो, खूप काही मानतो मी या व्यक्तीला. का मानतो तेच तुमच्या हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण भेटायला आलो आहोत. विजय मार्कंडे इप्पाकायलजी, नमस्कार सर. नमस्कार सर. माझ्या चॅनलवर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. कोण आहेत विजय साहेब? त्यांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो आणि ते सुद्धा मग त्यांचा परिचय सांगत राहतील. पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ जी हरिवंश जी बच्चन, द स्टार ऑफ मिलेनियम, द यूनिक पर्सनैलिटी ऑफ अवर इंडिया, प्राइड ऑफ अवर इंडिया. क्या क्या कह सकते हैं हम अमिताभ जी के बारे में. अमिताभ जींवर जीवापाड प्रेम करणारा हा आमचा मित्र विजय इप्पाकायलजी. चला, त्यांना हे प्रेम कधी निर्माण झालं, ते कोणतं कार्य करतात अमिताभजींच्या प्रेमापोटी, याविषयी सगळं त्यांच्याकडनं आता आपण ऐकणार आहोत. विजयजी, हे अमिताभजींच्या बद्दलचं जे प्रेम आहे हे कधी उत्पन्न झालं? मी पूर्वी दत्तनगर भागामध्ये राहत होतो. हा. पूर्व भाग दत्तनगर. मग त्या ठिकाणी जेव्हा गणेशोत्सव होत होता तेव्हा आपलं पोलीस मुख्यालय म्हणजे पोलीस हेडक्वार्टर त्या ठिकाणी मैदान, मोठं मैदान असतं आहे. ओके. मग दर सालाबादप्रमाणे त्या ठिकाणी सर्व हिरो लोकांचं त्या ठिकाणी पिक्चर दाखवत होते. मग एकदा साहेबांचं दिवार पिक्चर त्या ठिकाणी दाखवत होता. अच्छा. मग मला कळालं की बाबा दिवार पिक्चर त्या ठिकाणी दाखवा लागलेत पोलीस हेडक्वार्टरमध्ये. मग आमच्या गल्लीमध्ये सर्व बच्चन साहेबांचा फॅन होते. मग माझ्या बंधू सहित मग सगळेजण आमचे बंधू वगैरे सगळं मिळून मग ते पिक्चरला जाण्यासाठी सगळेजण गेलेत. मग मी त्यांच्यासोबत ते पिक्चर बघण्यासाठी गेलो. अच्छा. मग ते पिक्चर एवढं गर्दी होतं, सगळं बसलेले होतं आणि मी जसं जसं पिक्चर पाहत होतो नुसतं बघतच राहिलो ते पिक्चरला. मग तेव्हापासून बच्चन साहेबांचा मला असा वेळ लागला की कुठल्या गोष्टीला फक्त बच्चन साहेब दिसत होते मला. क्या बात आहे, क्या बात आहे. काय बोलावं काय नाही कळतच नव्हते. क्या बात मग आहे. एक एक डायलॉग म्हणा, ते स्टाईल म्हणा, ते करायचं मी म्हणजे प्रयत्न करत प्रयत्न होतो. करत म्हणजे होता. हा. कायम तेच डोकं बच्चन साहेबांचं कसं चालतंय, कसं बोलतंय, काय करतंय, कसं म्हणजे माझ्या मनात एक म्हणजे असं माझं जे व्यक्त करावं ते नाही पण कृतीमध्ये करावं असं वाटत होतं म्हणजे ज्यांचा पिक्चर बघून. मग आतापर्यंत तेच साधारण तुमचं त्यावेळेस वय काय होतं? साधारणतः 15 ते 16 वर्षाचं मी होतो. मित्रांनो बघा, 15 ते 16 वय, आणि त्याच वयात तर माझा एक हिरो आहे, मला हा हिरो आवडतो, मला ही हिरोईन आवडते. याच वयात त्यांच्या मनामध्ये हे अमिताभजींबद्दलचं प्रेम जे आहे ते निर्माण झालं आणि मग हा प्रवास सुरू झाला. त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी एक संस्था स्थापन केली, पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्था. आता ही जी संस्था काढायची ह्याची तुमची संकल्पना कधी डोक्यात आली? आणि मग या सेवाभावी संस्थेचे आमचे विजय इप्पाकायलजी हे अध्यक्ष आहेत. दुसरी एक मी तुम्हाला विनंतीपूर्वक सांगतो सगळ्या प्रेक्षकांना की विजय इप्पाकायल यांची मातृभाषा तेलुगू आहे. म्हणून जरी काही पद्मविभूषण सन्माननीय महानायक डॉक्टर अमिताभ बच्चनजी यांचा कधी चुकून त्यांच्या तोंडातनं एकेरी उल्लेख झाला तरी त्याच्या मागचं प्रेम आणि अंतःकरण हे लक्षात घ्यावं. मदर टंग तेलुगू असल्यानंतर तेलुगू माणसं मराठी अशाच पद्धतीने बोलतात, यासाठी मी हा थोडासा खुलासा करतोय. विजय साहेब, या संस्थेचं कार्य तुम्ही सुरू केलं तिथपासून आपण जातोय आता. नक्की काय ते तुमच्या डोक्यात संकल्पना आली आणि कार्याची सुरुवात कशी झाली? मी एक फॅन म्हणून पहिल्यांदा मला साहेबांना भेटायचा खूप इच्छा होता. ओके. भयानक इच्छा होता. मग भिवंडीमध्ये आमचा एक काका राहत आहे, हां. प्रभाकर पोतन म्हणून. बरं. मग मी आमच्या काकाला भेटण्यासाठी गेलो भिवंडीला. हां. मग काकाला भेटलो. काकाला एकच विनंती केलं, काका बच्चन साहेबांचा मला घर दाखवा. वा. हां. मग ठीक आहे म्हटलं, तरी घेऊन जातो पण मी जास्त वेळ थांबत नाही, हां. एक अर्धा तास थांबतो म्हटलं. अर्धा तास चला जाऊ आपण म्हटलं. हां. मग त्याने मला
बच्चन साहेबांचा बंगलाकडे घेऊन गेला. ओके. मग ते बंगलं होतं प्रतीक्षा. मग मी नुसतं असं बघितलं, नुसतं ते बंगल्यालाच बघत राहिलो मी. असं ऑटो येऊ म्हणजे रिक्षा जात होता, टॅक्सी जात होते, सगळं जात होतं, हॉर्न वाजवत होतं, काही लक्षात येईना. मी असं बघतच राहिलो. मग आमचा काका म्हणता हे रोडवर कशाला उभारला, हे तर हे जायचं असतं, गाड्या वगैरे येते जातेत, असं करू नकोस, आपण कोपऱ्याला जाऊन तिथं बसू म्हटला. मग जाऊन एक बंगल्याच्या समोर, साहेबांच्या बंगल्याच्या समोर एक कट्टा आहे. मग त्या कट्ट्यामध्ये बसलो मी. बघता बघता 15 मिनिट झाला. मग 15 मिनिटच राहिला मला अजून. मग अर्धा तास आमचा काकाने वेळ दिला होता. मग परत नंतर 15 मिनिट गेलं, पूर्ण अर्धा तास झाला, पोण तास झाला. त्या दिवशी दर्शन झालं साहेबांचं? दर्शन झालं नाही झालं, पहिल्या वेळेस नाही झालं. मग 2003 ची गोष्ट सांगायला. 2000. हो. मग बघता बघता 1 तास झाला. आमचा काका कंटाळा लागला, तिने काय हालायला तयार नाही. मग 1.5 तास झाला. शेवटी 2 तास बघून आम्ही त्या ठिकाणी, त्या दिवशी फक्त तुम्ही प्रतीक्षा बंगल्याचं दर्शन घेऊन आला. मग तेव्हा मी ठरवलं. मित्रांनो, भारावून जाणं, आपल्याला एखादी व्यक्ती जी आवडते, मग त्याच्या वास्तूच्या समोर सुद्धा बसून ती व्यक्ती ते समाधान मिळवते. अरे, मी ज्याच्यावर प्रेम करतो, मी ज्याला देव मानतो, तो या वास्तूमध्ये राहतो. या भावनेने त्याच्या काकांना सुद्धा मी आत्ता सलाम करतो की ज्यांनी अर्धा तास म्हणता म्हणता माझ्या मित्राला 2 तास त्या वास्तूचं दर्शन घेण्यासाठी मुभा दिली. तुम्ही, मला असं वाटतं, या सेवाभावी संस्थेच्या तर्फे तुम्ही त्यांच्या वाढदिवसाला काही कार्यक्रम करता, किंवा त्यांच्या अभिषेक बच्चनजी यांच्या पण वाढदिवसाला तुम्ही काही कार्यक्रम करता. तर एकंदरीत तुम्ही काय काय कार्यक्रम करता, आणि मग त्यांच्या कॅलेंडरची तुम्ही सुरुवात केली, ते साल मला वाटतं 2009 आहे. ती कॅलेंडरची सुरुवात कशी झाली? म्हणजे दिनदर्शिका दरवर्षी पद्मविभूषण डॉक्टर अमिताभ बच्चनजी यांच्या नावाने ही संस्था, म्हणजे आमचे विजय साहेब आणि त्यांचे सहकारी दिनदर्शिका काढतात. या सगळ्या गोष्टींबद्दल उहापोह त्यांच्याकडनं आपण ऐकूया. प्रथम सामाजिक कार्याबद्दल तुम्ही आता सांगा मला, आणि तसंच आपण प्रेक्षकांना एक एक अल्बम सुद्धा दाखवणार आहोत. मग 2003 चा गोष्ट संपला. मग बघता बघता 2004 आलाय. मग मी स्वतः, मी आणि माझा मित्र डायरेक्टर साहेबांचा एक प्रतिमा तयार केला आहे मी, वालंगींचा. मग ते वालंगीन घेऊन साहेबांना भेट देण्यासाठी मुंबईला गेला. ओके. 2004 ला. अच्छा. मग प्रचंड गर्दी होता. मग साहेब अभी साहब आ रहे, असं लोक म्हणाले, सिक्युरिटी गार्ड म्हणाले अभी साहब होगा है, अभी साहब आएगा बाहर, आपको सब जन को अभिवादन कर देगा. मग त्यांनी असं म्हणत होता, चर्चा करत होता. मला ते काय, माझ्या डोक्यात काय बी नव्हतं, फक्त नुसतं ते ड्रॉवरच बघायला लागलो मी, म्हणजे कधी येईल कधी हे करू. मग जेव्हा साहेब आला, माझा हाईट लहान, मला काय सूचना, मी माझा हातात जे वालंगीन आहे ना, ते असं उचलून दाखवलं साहेबांना. असं उचलून दाखवल्यावर मग ते प्रकाश बरोबर त्यांचं डोळे ते बरोबर ते वालंगींवर पडला. मग पडल्याबरोबर त्यांचं सिक्युरिटी गार्डला म्हटलं, ते सांगितलं, म्हणजे त्यांना बोलवा, कोण आहे घेऊन या. मग तेव्हा आम्ही गेलं पहिल्यांदा आतमध्ये. आश्चर्य म्हणजे शक्यच नाहीये, म्हणजे 1 वर्ष नुसतं ते वास्तू बघण्यामध्येच गेलं, आणि डायरेक्ट 2004 ला साहेबांचं दर्शन, आणि ते बी आश्चर्यकारक. मग जेव्हा आतमध्ये बोलवलं, मग त्यांना जेव्हा मी दिनदर्शिका ते आपलं वालंगिंग असं दाखवलं, मी साहेबाला बघायला लागलो, साहेब ते वालंगिंगला बघायला लागला. त्यांचंच चित्र असलेलं वॉल हँगिंग तुम्ही बनवून घेतलं? त्यांचं चित्र असलेलं वालंगिंग बनवून घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी त्यांना दिलाय. मग त्यांनी बोलून घेतल्याबरोबर आम्ही बघितलो, म्हणजे काय करावं काय कळेना, काय बघायला लागलो, नुसतं असंच बघायला लागलो मी साहेबांना. मग बघितलं की तेव्हा स्वीकारला, साहब आपके जन्मदिन पर हमने शोरापुर से आपके लिए शुभेच्छा देने के लिए और भेट देने के लिए आया. बहुत बेहतरीन, बहुत बढ़िया. मग ते सगळं बघितलं साहेब वारंगींचं, बहुत अच्छा म्हटलं. मग शुभेच्छा वगैरे स्वीकारला, मग फोटो बिटो काढून मग आम्ही एकदम प्रसन्न होऊन बाहेर पडलो. आम्ही पहिलं दर्शन तुम्हाला झालं. व्हेरी गुड. आपण आता काही अल्बम प्रेक्षकांना दाखवणार आहोत. अल्बम सुरू करा तुम्ही दाखवायला, आणि ते दाखवत दाखवत आपल्याला बोलायचं आहे. सेवाभावी संस्थेतर्फे अमिताभ बच्चनजी यांच्या प्रेमापोटी गरजू लोकांना सायकल वाटप, मी आता तुम्हाला मुद्दाम ते काही दाखवलेत, आणि आता विजय साहेब आमचे काही तस्विरी दाखवतील.
त्याचाही तुम्ही आस्वाद घेणार आहात. मूर्ती लहान दिसते पण या क्षेत्रातली आणि अमिताभ बच्चन विषयी असलेलं प्रेम, याच्यामध्ये ही मूर्ती खूप महान आहे. एवढंच मी तुम्हाला या व्हिडिओ पुरतं सांगतोय. परंतु कुठेही जाऊ नका, आपण पुन्हा भेटतोय. नंबर 2 व्हिडिओ, पद्मविभूषण महानायक डॉक्टर अमिताभ बच्चन सेवाभावी संस्था सोलापूर अध्यक्ष विजय इप्पा कायलजी यांना दुसऱ्या भागात आपण अजून बोलतं करूया. तोपर्यंत प्रणाम. मस्त रहो, मुस्कुराते रहो.